विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यात आपण भूगोल विषयातील बाह्य प्रक्रिया भाग 2 हा पाठ क्रमांक 4चा काही भाग अभ्यासला. या आठवड्यात आपण सागरी लाटांचे कार्य व भूरूपे, भूजलाचे कार्य व भूरूपे आणि स्वाध्याय अभ्यासणार आहोत. समुद्रकिनारी भागात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावर असलेल्या खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते व पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन घडून येते. सागरी लाटांचे खनन कार्य. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटतात, म्हणजेच त्या किनारी भागात जोराने आपटतात. त्याचबरोबर त्या लाटांमध्ये असलेले पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू यासारखे पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान व सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. तरंग घर्षित मंच. सागरी लाटांच्या माऱ्यामुळे खडकाळ किनाऱ्यावर तयार होणारे हे एक भूरूप आहे. असे मंच सहसा सागरी कड्यांच्या पायथ्याशी तयार होतात. उदाहरणार्थ श्रीवर्धन येथे श्रीहरेश्वर. सागरी गुहा. सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचा मारा होऊन गुहांची निर्मिती होते. काही अपवाद वगळता या गुहा फार खोलवर असत नाहीत. उदाहरणार्थ रत्नागिरी व मालवण किनाऱ्यावरती अशा अनेक गुहा आहेत. सागरी कडा. सागर किनाऱ्यापर्यंत विस्तारलेल्या डोंगराच्या किंवा पठाराच्या पायथ्यावर लाटांचा सतत मारा होत असतो. त्यामुळे पायथ्याकडील खडकाची झीज होत जाते. परिणामी वरच्या बाजूचे खडकाचे भाग आधार नाहीसा झाल्याने खाली कोसळतात. त्यातून उभ्या सागरी कड्यांची निर्मिती होते. उदाहरणार्थ वेंगुर्ला बंदरातील डाक बंगला हा या कड्यावर बांधला आहे. सागरी कमान. खडकाचा मधला भाग खनन होऊन नाहीसा होतो आणि दोन बाजूला खांबासारखे दोन भाग शिल्लक राहतात. त्याला सागरी स्तंभ असे म्हणतात. अशा तऱ्हेने सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे वरील भूरूपे तयार होतात. भूजलाचे कार्य व भूरूपे. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून खाली जाते. हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरांपर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजे भूजल होय. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती खनिजे भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास म्हणजे पाणी निघून गेल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा म्हणजेच पाण्याची इतर पदार्थ विरघळून घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. म्हणजेच भूजलाचे बाष्पीभवन होऊन वाहून आणलेली खडकातील खनिजे शिल्लक राहतात. त्यांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलय विवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. विलय विवर. प्रामुख्याने चुनखडकात विरघळू शकणारे पदार्थ जास्त प्रमाणात असतात. असे पदार्थ पाण्यात विरघळले जातात व ते पाण्याबरोबर वाहून नेले जातात. अशी क्रिया होण्यामुळे त्या भागात गुहांची निर्मिती होते. कालांतराने गुहेचे छत आत कोसळून जमिनीवर खड्डा तयार होतो. जमिनीवर नैसर्गिक रीतीने पडलेल्या अशा खड्ड्यास विवर असे म्हणतात. जमिनीवरील जलप्रवाह अशा खड्ड्यात येऊन मिळतात. गुहा. नैसर्गिक रीतीने तयार झालेली डोंगरातील मोकळी जागा म्हणजे गुहा होय. गुहांची निर्मिती खडकाच्या रासायनिक विदारणामुळे होते.
चुनखडकाच्या प्रदेशात अशा अनेक लहान मोठ्या गुहा आढळतात. चुनखडकांच्या प्रदेशाशिवाय इतरत्रही गुहा तयार होतात. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळील कान्हूर पठारावर चुनखडकाच्या गुहा आढळतात. अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. चुनखडीच्या प्रदेशात विशेषतः गुहांमध्ये तयार होणारे क्षारांचे स्तंभ म्हणजे लवणस्तंभ होय. भूजलाबरोबर वाहून आणलेले क्षार पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने गुहांमध्ये साचले जातात. असे क्षार साचून गुहांच्या छताकडून खाली तळाकडे वाढणाऱ्या स्तंभांना अधोमुखी स्तंभ, तर तळापासून वरच्या दिशेने वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वमुखी स्तंभ असे म्हणतात. भूजल पातळी. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात. ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्याचे प्रमाण इत्यादी घटकांनुसार भूजल पातळीत बदल होतो. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते, तर उन्हाळ्यात ती खोल असते. तर मुलांनो, ही चित्रे पहा. यातील भूजलाच्या खनन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत विलयविवर व गुहा, आणि भूजलाच्या वहन व संचयन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कार्स्ट असे म्हणतात, कारण ऑड्रियाटिक समुद्राच्या ईशान्य दिशेस कार्स्ट नावाचा प्रदेश आहे. या प्रदेशात चुनखडीमुळे विकसित होणारी भूरूपे मोठ्या प्रमाणात आढळली व अभ्यासली गेली. त्यावरूनच चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कार्स्ट असे म्हणतात. बरं, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची तुम्ही उत्तरे द्या. रामूला आपल्या शेतात विहीर खोदायची आहे, पण त्याला प्रश्न पडला आहे की कोणत्या ऋतूत खोदावी म्हणजे विहिरीला जास्त काळ पाणी मिळेल. तुम्ही रामूला काय सुचवाल? रामूने आपल्या शेतात उन्हाळ्यात विहीर खोदावी, कारण उन्हाळ्यात भूजल पातळी खोल जाते हे आपण पाहिले आहे. उन्हाळ्यात विहीर खोदली असता विहिरीला पाणी लागेपर्यंत ती खोल खोदली जाईल व त्यामुळे विहिरीला सर्वच ऋतूत जास्त काळ पाणी मिळेल. छान. आता सांगा, वारा, नदी व हिमनदी यांच्यापैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल? बाई, वारा या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल, कारण वाऱ्याचा वेग हा नदी व हिमनदीच्या वेगापेक्षा निश्चितच जास्त असतो. अगदी बरोबर. तर मुलांनो, अशा तऱ्हेने आपण भूपृष्ठावरील बाह्य प्रक्रियांमुळे तयार होणाऱ्या विविध भूरूपांचा अभ्यास केला. प्रश्न पहिला. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. अ. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. योग्य. आ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. अयोग्य. योग्य विधान. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. ई. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. योग्य. ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. योग्य. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. अयोग्य. योग्य विधान. हिमनदीच्या तळभागावरील बर्फ
पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. योग्य. ई. नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. योग्य. ई. हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. अयोग्य. योग्य विधान. हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. प्रश्न तिसरा. चुकीची जोडी ओळखा. अ. संचयन व्ही आकाराची दरी. आ. वहन उर्मी चिन्हे. ई. खनन भूछत्र खडक. चुकीची जोडी संचयन व्ही आकाराची दरी. प्रश्न चौथा. खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा. व्ही आकाराची दरी. घळई. त्रिभुज प्रदेश. प्रश्न पाचवा. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्ता, भूछत्र खडक, खाजन, पुळण, लवणस्तंभ. नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल. नदीमध्ये धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्त. वारा, बारखान, भूछत्र खडक. हिमनदी, हिमगवर, गिरीशृंग, हिमोड. सागरी लाटा, खाजन, पुळण. भूजल, विलयविवर, लवणस्तंभ. प्रश्न सहावा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. घळई. 2. व्ही आकाराची दरी. 3. कुंभगर्त. 4. धबधबा. आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते. ई. सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?
सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे आहेत. 1. पुळण. 2. वाळूचा दांडा. 3. खाजण. हिमोडाचे प्रकार कोणते? हिमोडाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. भूहिमोड. 2. पार्श्वहिमोड. 3. मध्यहिमोड. 4. अंत्यहिमोड. हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात. 2 हिमनद्या एकत्र येऊन त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिमोडास मध्यहिमोड म्हणतात. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे हिमनदीच्या शेवटच्या भागात हिमोड तयार होतो त्या हिमोडास अंत्यहिमोड असे म्हणतात.